अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर उपाय बघणार आहोत जो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. या उपायामुळे आपल्या घरामध्ये कधीही वाईट बाधा किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींचा आजारपण असेल, कुठलीही आधीव्याधी असेल, इडापिडा सगळी दूर होते आणि आपल्या घरातल्या व्यक्तींचं आणि आपलं रक्षण होत असते. कुठल्याही आजारापासून, कुठल्याही व्याधीपासून, कुठल्याही नकारात्मकतेपासून, वाईट शक्तीपासून हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि जो आपल्याला गुढीपाडव्या दिवशी करायचा आहे. बघा, गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आणि यंदा 19 मार्चला गुढीपाडवा आलेला आहे. या दिवशी बघा आपल्याला अनेक उपाय करायचे असतात, अनेक सेवा करायच्या असतात. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावर तुम्ही जे काही काम करतात किंवा जे काही कार्य तुम्ही सुरू करता, जो काही उपाय करता, जी कुठली सेवा करता, त्या उपायाचं, त्या सेवेचं तुम्हाला अत्यंत पटीने फळ मिळतं. एवढंच नाही तर या दिवसावर, या मुहूर्तावर तुम्ही जे कुठलं कार्य सुरू करता, असं म्हणतात त्या कार्यामुळे तुम्हाला कधीही अपयश येत नाही. ते कार्य तुमचं यशस्वीरित्या पार पडतं. म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. गुढीपाडवा हा अत्यंत खास दिवस आहे आणि या दिवशी तुम्हाला हा उपाय किंवा हा तोडगा करायचा आहे. ही माहिती आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार आहे. त्यामुळे सगळ्या स्वामी भक्तांनी, सगळ्या सेवेकरांनी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपण दरवर्षी हा उपाय करतो आणि यावर्षीसुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे, लक्षात घ्या. आता ज्यांना कोणाला माहीत नाही आहे या उपायाबद्दल किंवा या माहितीबद्दल, त्यांनी नीट ऐका आणि त्यानुसार तुम्हाला या वर्षापासून या उपायाला सुरुवात करायची आहे. या उपायामुळे तुम्हाला मी खरंच सांगते की माझा वैयक्तिक अनुभव आहे. या उपायामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींचं रक्षण होतं. चहूबाजूंनी कुठलीही आधीव्याधी, वाईट शक्ती, नकारात्मकता असेल, कुठल्याही आजारापासून आपल्या घरातल्या व्यक्तींचं आणि आपलं नक्कीच रक्षण होतं. खूप सुंदर हा उपाय आहे आणि हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याला करायचा आहे. आता उपाय काय आहे ते बघा. तुम्हाला या उपायासाठी रंगारी हिरडा आणि त्याचबरोबर वडाच्या झाडाची मुळी 3 इंच असणारी, कमीत कमी 3 इंचाची तुम्हाला वडाच्या झाडाची मुळी यासाठी लागणार आहे आणि रंगारी हिरडा लागणार आहे. बघा, या ज्या काही वस्तू आहेत ना, तुमच्या जवळपास जर स्वामींचं केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये पण उपलब्ध असतात. जेव्हा गुढीपाडवा येतो ना, तेव्हा जवळपास म्हणजे आता पण त्या उपलब्ध असतील या वस्तू. तुम्ही बघा जाऊन, तुम्हाला तिथे पण ही पोटली नक्कीच मिळेल. रंगारी हिरडा, वडाच्या झाडाची मुळी तुम्हाला नक्कीच मिळेल आणि लाल वस्त्र, कारण की आपल्याला त्या छोटंसं लाल वस्त्रामध्ये आपल्याला रंगारी हिरडा आणि वडाच्या झाडाची मुळी बांधून ती आपल्याला बांधायची आहे. तर छोटासा लाल रंगाचा कपडा, त्याचबरोबर तुम्हाला रंगारी हिरडा आणि वडाच्या झाडाची मुळी, तुम्हाला ह्या तिन्ही वस्तू आपल्या जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतील. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा जर केंद्र जवळपास नसेल तर बघा, जिथे कुठं वडाचं झाड असेल तुमच्या जवळपास तिथे जाऊन तुम्ही वडाच्या झाडाची मुळी घेऊन या. त्याचबरोबर रंगारी हिरडा तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज मिळून जाईल. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्कीच तो मिळेल आणि फार काही याची किंमत नाही, याला फार काही लागत नाही. त्यामुळे तुम्हाला ह्या वस्तू कुठेही अवेलेबल होतील. नाही अवेलेबल झाल्या तर आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये नक्की बघा की तुम्हाला ह्या गोष्टी नक्कीच अवेलेबल होतील. आता हा उपाय कसा करायचा आहे बघा. तुम्हाला या उपायासाठी तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा, आणि हा उपाय शक्यतो घरातल्या जो कर्ता माणूस आहे, जो कर्ता पुरुष आहे त्यांनी करायचा असतो. पण आता बघा, जर तुमच्या घरातल्या व्यक्तींना, जर कर्ता पुरुष जो कोणी असेल त्यांना जर वेळ नसेल किंवा ते करू शकत नसेल तर अशा वेळेस त्या घरातल्या स्त्रीने जर केला तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. काय करायचं आहे, तुम्हाला रंगारी हिरडा आणि वडाच्या झाडाची मुळी आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे. अर्थात आपल्या स्वामींसमोर जाऊन तुम्हाला बसायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला रंगारी हिरडा, वडाच्या झाडाची मुळी 3 इंचाची वडाच्या झाडाची मुळी तुम्हाला घ्यायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये आणि तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की कुठल्याही वाईट शक्तीपासून, नकारात्मकतेपासून, वाईट बाधेपासून, कुठल्याही आजारापासून माझ्या घरातल्या व्यक्तींचं आणि माझं रक्षण करा, असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि लक्षात घ्या, तो रंगारी हिरडा आणि ती वडाच्या झाडाची मुळी तुम्हाला लाल वस्त्रामध्ये गुंडाळायची आहे. ती पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर
जी चौकट असते, आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची जी चौकट असते, त्या चौकटीला तुम्हाला एका बाजूला खिळा तुम्हाला ठोकायचा आहे आणि त्या खिळ्याला तुम्हाला ती पोटली बांधायची आहे. लक्षात घ्या, आपल्या घराचा मुख्य दरवाजा त्याची जी चौकट असते त्या चौकटीला तुम्हाला ही पोटली खिळ्याला बांधायची आहे. लक्षात घ्या. तर आणि ही पोटली शक्यतो कर्त्या पुरुषाला बांधायला लावा. तर तुम्हाला या पद्धतीनं हा तोडगा करायचा आहे. मागच्या वर्षीसुद्धा आपण केला होता, बऱ्याच सेवेकऱ्यांनी केला असेल, त्यांना अनुभव आहे. आणि यावर्षीसुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा हा तोडगा आपल्याला करायचा आहे. आणखी अनेक उपाय आहेत, अनेक तोडगे आहेत स्वामी केंद्रानुसार, ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधी कमतरता भासणार नाही, धनधान्य भरून राहील, आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास राहील. अनेक असे उपाय आहेत जे आपल्याला या दिवशी करायचे आहेत. ती माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं. तर चला, झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.